नमस्कार बालमित्रांनो. आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र 13वी त्यामधील कथा ऐकणार आहोत. स्वाभिमान रक्षण. श्याम सांगतो आहे गोष्ट, ऐकूया. जो गृहस्थ असतो त्याला उत्पन्नाचं साधन असतं. त्यानं धार्मिक कार्यक्रमात दक्षिणा घ्यायची नसते. दक्षिणा हा धार्मिक कार्य करणाऱ्या भिक्षुक ब्राह्मणाचा अधिकार. काही धर्मात उपाध्याय आहेत, त्यांना सरकारकडून पगार मिळतो. आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला दक्षिणा देई. ब्राह्मणाला दक्षिणा म्हणजे समजा लग्न जर जो ब्राह्मण लावतो त्याला काहीतरी दक्षिणा आपण देत असतो. आमच्या गावात एकदा एका ठिकाणी लग्न होतं. अशा वेळी वधू आणि वर अशा दोन्ही बाजूकडून भिक्षुकी करणाऱ्यांना आपल्या ऐपतीप्रमाणे दक्षिणा वाटतात. दोन्ही बाजूचे उपाध्याय ही दक्षिणा वाटत मंडपात हिंडतात. जेवढी वराकडची दक्षिणा तेवढीच वधूकडचीही असते. जो हात पुढं करील त्यांना दक्षिणा देण्यात येते. मोठ्या बरोबरच्या मुलांनाही ती मिळते. मी असं बसलो असताना दक्षिणा वाटण्यास सुरुवात झाली. काही मुलांनी हात पुढं केला, मीही माझा हात पुढं केला. सहज होऊन गेलं माझ्याकडून ते. मी खोताचा मुलगा होतो. मला दक्षिणा मागण्याचा खरं तर अधिकार नव्हता, पण माझ्या लक्षात चूक आलीच नाही. लहानपणी पैसे हातात मिळाले की आनंद होतो. मी ते 2 आणे म्हणजे त्यावेळेसचे 16 आण्याचा 1 रुपया होता बरं का, तसे हे 2 आणे घेऊन घरी आलो आणि मोठ्या आनंदानं आईजवळ देण्यासाठी गेलो. आईने विचारलं, कुठले रे पैसे? मी म्हणालो, आई, लग्नात दक्षिणा मिळाली. ते ऐकून एकदम ओशाळलीच. तिचं तोंड गोरंमोरं झालं. तिच्या मनात आलं, आम्ही गरीब झालो म्हणून दक्षिणा घेतली का? का आपण गरीब झालो म्हणून कोणी मुद्दाम ती दिली त्याला का आमची कीव आली? जगात दुसऱ्यांना आपली कीव करावी याहून दुःखाची गोष्ट नाही. आई दक्षिणा घेईना. मी कळकळीनं म्हणालो, आई घे ना पैसे, मी चोरून नाही आणले ग. आई समजावणीच्या स्वरात म्हणाली, श्याम, आपण गरीब असलो तरी खोत आहोत. आपण भिक्षुक नाही. आपल्याला दक्षिणा घेण्याचा अधिकार नाही. आपण दक्षिणा द्यायची असते, घ्यायची नाही रे. आईनं ते 2 आणे शेजारी बाळू नावाच्या गड्याला देऊन टाकले. ते पाहून मला आश्चर्य वाटलं, पण आईनं आपल्या कृतीतून मला चांगलाच धडा शिकवला होता. बालमित्रांनो, यातून तुम्हाला काय कळालं बरं? विनाकारण पैशाचा हव्यास चांगला नाही. जे तुमच्याकडे आहे त्यातच तुम्ही समाधानी राहणं अत्यंत आवश्यक आहे. आपण सदैव देणारे व्हावे, घेणारे नाही. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा उद्या भेटूयात नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.